वर्गाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी माझा परिचय आणि माझ्या परिचयाने आपण या वर्गाला सुरुवात करूया. माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये काही कारणास्तव वाटतं. सेटिंगचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही. ठीक आहे. मम नाम सतीसो पवारवत्थी. अहम सच्चग्गः महाविद्यालये पालिभाषा शिक्षापेमि. अहम नवी मुंबई नगरे खारगर नामक क्षेत्रे वसामि. अद्यतो पठ्ठाय अहम तुम्हे सप्तदिवसानि पालिभाषं शिक्षापयिष्यामि. अयम् आरंभिका पालिभाषा भविष्यति, याय तुम्हे पालिभाषाय सरलानि कथोपकथनानि गातुं शक्यस्यथ. एतावता मया पञ्चसहस्रसमाना शिक्षापीता सन्ति. अयं पण मम प्रथमो संभाषणवर्गो भविष्यति. आता मी मराठीमधून सांगतो. माझं नाव सतीश पवार आहे आणि मी सत्याग्रह कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खारघर येथे पाली डिपार्टमेंट आहे आणि त्या पाली डिपार्टमेंटमध्ये मी पाली भाषा शिकवतो. आणि जवळजवळ लॉकडाऊन पासून 2021 पासून मी ऑनलाईन क्लासेस हे ऑलरेडी घेत आलेलो होतो. तेव्हा माझं शिक्षण चालू होतं पालीमध्ये. आणि चालू असताना ऑनलाईन मी लॉकडाऊनमध्ये शिकवायला सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर मी 3 वर्षाच्या पूर्वी सत्याग्रह कॉलेज येथे पाली भाषा शिकवायला सुरुवात केली. आणि कॉलेजच्या माध्यमातून ऑफलाईन तर क्लासेस घेतच होतो. त्याचप्रमाणे आता ऑनलाईन पण आम्ही जे क्लासेस आहेत ते सुरू केलेले आहेत घ्यायला. तर हा जो वर्ग आहे यम वर्गो, तर हा वर्ग दोन ज्या संस्था आहेत त्या दोन संस्था मिळून घेत आहेत. आणि प्रथम जी संस्था आहे पाली अँड बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ही जी संस्था आहे ही संस्था, त्यानंतर सत्याग्रह कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स नवी मुंबई डिपार्टमेंट ऑफ पाली, या दोघा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा आपण ऑनलाईन जो 7 दिवसांची कार्यशाळा ठेवलेली आहे, तर या संस्थेच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहे. मी फक्त इथं शिकवणारा एक शिक्षक आहे, पण आयोजक या दोन संस्था आहेत. या दोन संस्थेच्या माध्यमातून पाली भाषा व बौद्ध अध्ययनासाठी विशेष हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आता आपले काही जुने विद्यार्थी आहेत आणि काही नवीन विद्यार्थी जोडलेले आहेत. तर जवळजवळ आपण आतापर्यंत ऑनलाईन 5,000 विद्यार्थ्यांना पाली भाषा बेसिक जे आहे पाली भाषा आणि ग्रामर हे शिकवलेलं आहे. पण हा आज माझा पहिलाच नवीन वर्ग आहे जे संभाषण आपण शिकणार आहोत. पाली भाषेमध्ये बेसिक संभाषण कसं शिकावं, ग्रामर तर मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. बेसिक त्रिपिटकाची माहिती आणि पाली भाषेची ओळख ही तर दिलेली आहेतच, पण त्याचबरोबर संभाषण ही आपण जे बेसिक आहे ते देणं गरजेचं आहे. हा संस्थेने विचार केल्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे वर्ग ऑनलाईन आजपासून सुरू केलेले आहेत. तर हा जो सिलेबस जो ठरवलेला आहे, तर सिलेबस ठरवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ पाली, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे येथे पुणे विद्यापीठ आहे, तर तिथे डिपार्टमेंट ऑफ पाली आहे, म्हणजे पाली डिपार्टमेंट आहे. आणि पाली डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहेत रितेश ओहाड सर यांनी. आणि तसेच मी सत्याग्रह कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स तिथेही पाली डिपार्टमेंट आहे. तिथे ग्रॅज्युएशनला पाली विषय आहे, BA ला. आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळं तर हे म्हणजे तिथं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आहे, त्यामुळे तिन्ही या कोर्सला एक कॉमन सब्जेक्ट आहे IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम, त्याच्या माध्यमातून आणि एक लँग्वेज म्हणून ही पाली भाषा तिथे शिकवतो. तसेच मेडिटेशन पण, म्हणजे बुद्धिस्ट मेडिटेशन आहे हे पण घेतो. म्हणजे आर्ट्स जे आहे BA, BCom आणि BSc, मग BSc IT, BSc CS, त्यानंतर BMS, असे वेगवेगळे कोर्स आहेत. तर त्या कोर्सला जो स्किल्स डेव्हलपमेंट म्हणून प्रोग्राम कंपल्सरी आता केलेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून, तर तिथे आपण बुद्धिस्ट मेडिटेशन हा कोर्स पण घेतो या कॉलेजच्या माध्यमातून. तिथे कंपल्सरी केलेला आहे सर्वांसाठी. आता आपण 7 दिवस काय शिकणार आहोत ते सुरुवातीला आपण बघूया. ज्यांना समजा प्रॉब्लेम येत असेल
लिंकला जॉईन होण्यासाठी त्यांच्यासाठी आपण दुसरी पण लिंक शेअर केलेली आहे, यूट्यूब लिंक. म्हणजे आपले वर्ग हे लाईव्ह आहेत. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ आता 4,000 कंप्लीट होती. 50 जे सबस्क्रायबर फक्त बाकी आहे 4,000 कंप्लीट होण्यासाठी, म्हणजे 3,950च्या आसपास आपले सबस्क्रायबर झालेले आहे. म्हणजे या 10 दिवसामध्ये बाकीचे बी 50 होऊन जातील. तर अशा पद्धतीचा आपण आजपासून संभाषण वर्ग सुरू करत आहोत. 7 दिवसाचा हा सिलेबस आहे. आपण आपल्या या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे शिबिर, कार्यक्रम किंवा चर्चासत्र आयोजित करत असतो. आपण आज सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक पाली 3 महिन्याचा तोही चालवतो. स्पोकन पाली हाही आपण या वर्षीपासून चालू केलेला आहे, प्राध्यापक नितीश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि तसेच इतरही प्राध्यापक आपल्याशी जोडलेले आहेत. जसे डॉक्टर कीर्तिराज लोणारे सर आहेत, ते अंबाजोगाईमध्ये पाली भाषा शिकवतात. त्यानंतर डॉक्टर प्रफुल्ल गडपाल सर आहेत, ते संस्कृत विश्वविद्यालय जे आहे उत्तर प्रदेशच्या, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, तिथे ते सर शिकवतात. दिल्ली विश्वविद्यालय आहे, तिथे बुद्धिस्ट डिपार्टमेंट आहे, बौद्ध अध्ययन विभाग, तर तिथले डॉक्टर ब्रह्मदीप वानखेडे सर आहेत. तसेच इतरही प्राध्यापक आपल्यासोबत जुडलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम ऑनलाईन सर्व धर्मबांधवांना उपलब्ध करून दिलेला आहे. ऑफलाईन पण आहे, पण ऑफलाईन स्थानिक लोकच येऊ शकतात. पूर्ण महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातील खेड्यागावातील पण आपले धम्मबांधव या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्या आसपास कुठल्याही प्रकारचं असं पाली भाषा केंद्र किंवा विद्यापीठ म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं शिकवणी वर्ग नाहीये. तर त्या सर्वांसाठी आपण काय केलेलं आहे की सर्वांसाठी हा वर्ग आपण ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला गडचिरोली पासून तर पालघर आणि म्हणजे एकदम खेड्यापाड्यातील विद्यार्थी आपल्यासोबत आणि धम्मबांधव जोडलेले आहेत. तर त्याच्यामुळे हा एक चांगल्या पद्धतीचा आपल्या या दोन्ही संस्थेने, सत्याग्रह कॉलेज आणि पालियन बुद्धिस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, या दोघांनीही हा कोर्स आहे हा सुरू केलेला आहे. तर आपण 7 दिवस काय शिकणार आहोत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आणि पहिल्या दिवसापासूनच आपण जे बेसिक आहे स्वतःचा परिचय पालीमध्ये कसा द्यावा तिथूनच आपण सुरुवात करणार आहोत. दुसरा जो ऑलरेडी मी वर्ग घेतलेला होता, पाली भाषा परिचय आणि ओळख आणि व्याकरण, तो थोडा थेरॉटिकल होता, म्हणजे थेरी होती ती. आणि हा जो वर्ग आहे हा आपण आता प्रॅक्टिकल बेस असल्यामुळे जास्त जो इतिहास आहे पाली भाषेचा न सांगता मी डायरेक्ट मेन जो विषय आहे त्याच्याकडेच मी आता सुरुवातीला येणार आहे. तर या 7 दिवसाच्या कोर्सची उद्दिष्टे नेमकी काय आहेत? तर पाली भाषेची गोडी निर्माण करणे समाजामध्ये. पाली भाषेची जी लिपी आहे ती धम्म लिपी आहे, जी सम्राट अशोक आणि शिलालेखांच्या माध्यमातून कोरलेली आहे. आणि तसेच देवनागरीतून जे बाराखडी आहे, पाली भाषेमध्ये 8 स्वर असल्यामुळे आपण अठ्ठकडी म्हणत असतो, आणि मराठीमध्ये 12 स्वर आहेत त्याला बाराखडी म्हणत असतो. हा एक फरक आहे. त्याचं उच्चारण कसं आहे ते बघणार आहोत. मूलभूत व्याकरण आहे. संभाषण करण्यासाठी मूलभूत बेसिक व्याकरण आपल्याला शिकणं गरजेचं आहे, ते पण आपण घेणारच आहोत. तिन्ही काळ आणि विभक्ती यांना मिळून आपल्याला वाक्य बनवता येते. दैनंदिन वापरातील शब्दसंग्रह शिकवणे, जे दैनंदिन वापरात आपण उपयोगी करतो. समजा घरात आई वडील बाबा भाऊ आहे, ज्यांच्यासोबत संभाषण आहे, किंवा घरातील वस्तू आहे, प्लेट ताट जे पण काही असेल, चम्मच, याला पालीमधून काय म्हणतात, किंवा पशु पक्षी असतील किंवा कपडे असतील किंवा हॉस्पिटल आणि मरीज किंवा मेडिकल आणि जो ग्राहक आहे याच्यातील संवाद असेल, कौटुंबिक संवाद, हे शब्द आणि त्याचं संभाषण आपण पुढे घेणारच आहोत. आणि सोपी आणि संभाषण कौशल्य विकसित करणे, म्हणजे सोपी आणि संभाषण जे बेसिक कौशल्य आहे पालीमधलं ते आपण विकसित करणार आहोत 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये तुम्हाला बेसिक पाली बोलताच येईल याची आपल्याकडे गॅरंटीज आहे. फक्त मी जे नोट्स देईल आणि जे तुम्हाला टास्क देईल वर्ग संपल्यानंतर, त्याचं तुम्हाला काय करायचं आहे की प्रॅक्टिस करायची, अभ्यास करायचा, सराव करायचा आहे. शक्य ते अशक्य, म्हणजे अशक्य ते शक्य करता सायास कारण अभ्यास, म्हणजे अभ्यासानेच माणूस अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. तर पहिल्या दिवशी आपण काय घेणार आहोत? परिचय, पाली भाषेची महत्व आणि ओळख. व्याकरण, पाली वर्णमाला, पालीमध्ये आपण अक्षरमाला म्हणत असतो. सरा म्हणजे स्वर, व्यंजना म्हणजे व्यंजन. देवनागरी लिपीत पाली अक्षरे कशी लिहावी आणि उच्चारावी ते. त्यानंतर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी याचे शब्द काय आहे पालीमध्ये ते. एकवचन आणि बहुवचन घेणार आहोत.
स्वागत. जसं एकमेकांना स्वतःचं नाव विचारणं की तुझं नाव काय आहे. समजा माझं नाव सतीश पवार आहे, तू कुठे राहतो, मी मुंबईमध्ये राहतो, म्हणजे अशा प्रकारचं बेसिक संभाषण आपण घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सोपे शब्द आणि त्याच्यापासून वाक्य कसे बनवायचे ते बघणार आहोत. पुरुष आहे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. तर हे एवढं विश्लेषण मी काही करत नाही. जे एक एक दिवस आपण शिकणार त्याच्यावरती आपण सुरुवातीला फोकस करूया. 7 दिवस म्हणजे कमी दिवस आहेत आपल्याकडे पाली भाषा शिकण्यासाठी. कारण 7 दिवसात आपण शिकणार नाही, पण आपल्याकडे आपल्याला बेसिक कव्हर करून घ्यायचं आहे, म्हणून जास्त बाकीचं थेअरी न सांगता प्रॅक्टिकलीच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तिसऱ्या दिवशी क्रियापदे आणि विभक्ती आपण घेणार आहोत. त्यामध्ये वर्तमान काळ पण आहे आणि भूतकाळ भविष्यकाळ आहे, आणि त्याच्यासोबत विभक्ती प्रत्यय लावून शब्द लावून वाक्य कसे बनवायचे ते आपण शिकणार आहोत. त्याच्यापासून संभाषण कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. तू कुठे जातोस, त्वं कुही गच्छसी. मी विहारात जातो, अहम विहारम गच्छामी. तो काय पितो, सो किम पिबती. तो पाणी पितो, सो उदकम पिबती. म्हणजे अशा प्रकारचे बेसिक वाक्य जे आहेत पालीमध्ये बोलण्याचे, ते आपण घेणार आहोत. त्यानंतर चौथ्या दिवशी आपल्या कुटुंबाचा परिचय आपल्याला पालीतून देता येणं गरजेचं आहे. जसं मम कुटुंबम, माझे कुटुंब, नातेसंबंध आणि संख्या. जसं माझ्या घरात आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, बाबा आहेत. माझ्या आईचं नाव समजा लता आहे, बाबाचं नाव महेश आहे. असं पद्धतीचं आपण काय कौटुंबिक ओळख पाली भाषेमधून आपल्याला करता यावी. आणि कुटुंबामध्ये काय म्हणतात, आई बाबा भाऊ बहीण, काका मामा चाचा दादी, सून, जावाई, सासू सासरा, यांना काय म्हणतात पालीमधून ते आपण बघणार आहोत. जसं डेमो म्हणून एक बघूया. हे माझे वडील आहेत. अयम मम पिता अथी. त्याचे नाव काय आहे, तस्य किम नाम. तुला किती भाऊ आहेत, तव कती भातरो संती. अशा पद्धतीनं. त्यानंतर पाचवा दिवस आहे आपानो, म्हणजे बाजार. बाजारामध्ये आपण संभाषण पाली भाषेतून कसं करावं ते घेणार आहोत. जसं प्रश्नार्थक शब्द असतील. कती म्हणजे किती, किंग म्हणजे काय, देती म्हणजे देणे, आणि गणनती म्हणजे घेणे. अशा प्रकारची क्रियापदं पण आपण घेणार आहोत. त्यानंतर फळं आहेत, पुष्प आहे, फुलं आहेत, पोथकम आहे, पुस्तक आहे, पेन म्हणजे लेखणी आहे, पैसे धनंग रुपीयम, हे आपण घेणार आहोत पाचव्या दिवशी. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं, हे फळ कितीला आहे. इदम फलम कती धनम. मला एक पुस्तक द्या. मह्यम एक पोथकम देही. एक डेमो म्हणून आपण सांगतो की आपण काय काय घेणार आहोत 7 दिवस. तुमच्याकडे पेन आहे का, तव हत्ते लेखनी अथ्थी वा. म्हणजे तुझ्याकडे पेन आहे का, अशा प्रकारे. बाजारातील वस्तूचे नाव आणि खरेदी विक्रीचा संवाद, असं आपण हे घेणार आहोत. त्यानंतर आहे दिवस 6वा, वेळ आणि दिसो म्हणजे दिशा. वेळ, दिवस आणि दिशांबद्दल बोलणे. त्यानंतर विभक्ती, काळ, हे तर आहेतच त्याच्याबद्दल. जसं शब्दसंग्रह बघूया आपण. वेळ आणि काळबद्दल बोलायचं असेल तर आजला आपण अज्ज म्हणत असतो, उद्या असेल तर सुवे म्हणतो, काल असेल तर हियो म्हणतो, सकाळ असेल तर पभातो किंवा पभातम किंवा पातो. हे सकाळ याला पालीमध्ये म्हटलं जातं. दुपारला मध्यान्ह म्हणजेच मध्यान्ह, संध्याकाळला सायन्नो, पूर्व पूर्विमा, पश्चिम पश्चिमा, उत्तर उत्तरा, दक्षिण म्हणजे दक्षिणा. हे आपण 6व्या दिवशी घेणार आहोत. जसं उदाहरणार्थ आज कोणता वार आहे, अज्जो को वारो. काल मी गावी गेलो होतो. हियो अहम गामम अगमासीन. सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पूर्विथमाय दिसाय उदेती. म्हणजे अशा पद्धतीचं आपण हे संभाषण घेणार आहोत. आणि 7व्या दिवशी पुनरावलोकन व समापन, उजळणी आणि समारोप असेल. संपूर्ण अभ्यासक्रम जो घेतला त्याची उजळणी आपण करणार आहोत. तिन्ही काळात जे वाक्य बनवलेले आहेत त्याची प्रॅक्टिस घेतलेली त्याची उजळणी असेल. त्यानंतर स्वतःचा परिचय पाली भाषेत देणे. म्हणजे 7व्या दिवशी प्रत्येकाला आपला पाली भाषेत परिचय द्या. आपण करून तर घेणारच आहोत, पण तुम्हाला एक छोटा छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तुमचा 1 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा होईल स्वतःचा परिचय. ते आपण शेवटच्या दिवशी घेणार आहोत, की तुमचा शेवटच्या किंवा आता 2 दिवसानंतरच आपण घेऊया. समोर कॅमेरा ठेवायचा आणि आपला मी तुम्हाला म्हणजे तुमचा परिचय देईलच, तुम्हाला येऊनच देईल ते प्रॅक्टिस नाही. ते एकदम सोपं असणार आहे, काही कठीण नाहीये. फक्त प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. म्हणजे माणूस सरावानेच परिपूर्ण होत असतो. त्यानंतर त्रिसरण पंचशील पालीमधून पठण आणि अर्थ, जे आहे ते बेसिक आपण घेणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, त्याची काळ कुठला आहे, विभक्ती कुठली आहे, ग्रामर काय आहे, है ना, प्रत्येक काय आहेत ते जे शिकलेले आहेत त्या भागावर आधारित प्रश्नमंजुषा आपण घेणार आहोत. तुमचे मनोगत असेल, प्रमाणपत्र वाटप,
प्रमाणपत्र आपण डिजिटल स्वरूपात देणार आहोत. फिजिकली नाही, तर डिजिटल असेल म्हणजे PDF फाईल तुम्हाला बनवून देण्यात येईल. त्या संस्थेचं नाव, ज्या दोन आपल्या संस्था आहेत, सत्याग्रह कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि पालियन बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, या दोन संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सर्टिफिकेट, सहभाग प्रमाणपत्र, 7 दिवसाचं पाली भाषा संभाषण वर्गामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल असं प्रमाणपत्र आपल्याला देण्यात येईल 7व्या दिवशी. आता मी थोडं स्पीडमध्ये होतं आहे, म्हणजे तुम्हाला ओळख करून दिली थोडक्यात 7 दिवस आपण काय घेणार आहोत. कारण 7 दिवस हे आपल्यासाठी कमी आहेत. आणि तुमच्या डोक्यावरती पण मी भार देणार नाहीये की हे खूपच भार दिला आणि हे झालंच पाहिजे 1 दिवस, असं पण नाहीये. तुम्ही हसत खेळत ते करणार आहात. आता आपण आपल्या मेन विषयावरती येऊया, कुठलाही वेळ न दवडता. आता दुसरी PDF फाईल जी आहे ती मी शेअर करतोय. आता आपण थोडक्यात परिचय घेऊया पाली भाषेचा, आणि जे बेसिक आहे स्वतःचा परिचय तयार करणे, ते आपण शिकूया आज. म्हणजे पहिल्या दिवशीच तुम्हाला परिचय तुमचा येऊन जाईल. ओके. हम्म. समजा तुम्हाला जॉईन होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, तर मी दुसरी पण व्हिडिओची लिंक शेअर केलेली आहे, त्याच्यावरतीही तुम्हाला जॉईन होता येईल. ओके, आता मी शेअर केलेली आहे, म्हणजे शेअर होते ती. आता आपले वेगवेगळे उपक्रम चालूच आहे, आणि आपण जी 100 रुपये फी ठेवलेली आहे, ती प्रमाणपत्र वितरण म्हणजे प्रमाणपत्राची फी ठेवलेली आहे आपण. ओके. शेवटी जेही तुमच्या समस्या असतील किंवा प्रश्न असतील आपण शेवटी घेणार आहोत, कारण जवळजवळ 100च्या वरती विद्यार्थी आहेत आपले जॉईन झालेले. ओके. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो म्हणजे नमस्कार असो किंवा नमन असो. तस्स भगवतो म्हणजे त्या भगवंताला. अर्हतो जे अर्हंत आहेत, अर्थात ज्यांनी आसक्ती म्हणजे सर्व आसक्ती आणि क्लेशांचा नाश केला आहे. सम्मा संबुद्धस्स जे सम्यक संबुद्ध आहेत, अर्थात ज्यांना परिपूर्ण ज्ञान स्वतःहून प्राप्त झाले आहे, असे हे सम्यक संबुद्ध. संपूर्ण अर्थ घेऊया. त्या भगवंताला, अरहंताला, सम्यक संबुद्धाला माझा नमस्कार असो. पाली भाषेचे महत्व. पाली भाषा ही काय आहे? ही बुद्धवाणी आहे. पाली ही भगवान बुद्धांची भाषा मानली जाते. त्यांनी लोकांना समजेल अशा तत्कालीन लोकभाषेत म्हणजे प्राकृत, पाली आणि मागधी ह्या एकच आहेत, आपला धम्म शिकविला. तिचे पुढे पाली म्हणून हे नाव पडले किंवा ओळखल्या गेली. सरळ आणि सोपी भाषा. ही भाषा संस्कृतपेक्षा किंवा इतर भाषेपेक्षा अधिक सोपी, सरळ आणि ऐकायला गोड आहे. म्हणजे सर्वात कमी स्वर पाली भाषेमध्ये आहे इतर भाषांपेक्षा, आणि त्यामुळे ही शिकायला सहज सोपी जाते, कारण ही सामान्य लोकांची भाषा होती. भगवान बुद्धांनी संपूर्ण शिकवण त्रिपिटक या ग्रंथात पाली भाषेतच, म्हणजे जी संपूर्ण शिकवण त्रिपिटक या ग्रंथात आहे आणि ती पाली भाषेमध्येच लिहिलेली आहे. तसेच सम्राट अशोकाचे बहुतेक शिलालेख जे आहे पाली प्राकृत भाषेत आहेत, जे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षी आहेत.
आता या वर्गात आपण पालीचे गहन व्याकरण नाही शिकणार, तर दैनंदिन जीवनातील सोपे संभाषण शिकण्यावर भर देणार आहोत. मागचं जी कार्यशाळा झाली होती ती थोडी व्याकरणावरती झालेली होती. आता आपण संभाषणावरती भर देणार आहोत. सुरुवातीला जी भाषा शिकतोय त्यामध्ये किती वर्ण आहेत ते आपण बघणार आहोत. पाली भाषेतील वर्णमाला त्यालाच पालीमध्ये अक्षरमाला असं म्हणतात. पाली भाषेत एकूण 41 वर्ण आहेत, 8 स्वर आहेत आणि 33 व्यंजन आहेत. सरा म्हणजे स्वर 8. मराठीमध्ये 12 स्वर आहेत. मराठीमध्ये 12 स्वर असल्यामुळे त्याला बाराखडी म्हणतात, जेव्हा आपण बाराखडी तयार करतो. आणि पालीमध्ये फक्त 8 स्वर असल्यामुळे त्याला आपण अठ्ठकडी म्हणत असतो. तर स्वर बघूया कुठले कुठले आहेत. ऱ्हस्व स्वर अ, दीर्घ स्वर आ, ह्रस्व स्वर ई, दीर्घ स्वर ई, ह्रस्व स्वर उ, दीर्घ स्वर उ, ह्रस्व स्वर ए आणि दीर्घ स्वर ओ. हे स्वर आहेत, म्हणजे दोन्ही पण स्वर आहेत, फक्त ह्रस्व आणि दीर्घ असं डिवायडेशन केलेलं आहे. बघा, अ, ई, उ, ए हे ह्रस्व झाले आणि आ, ई, उ आणि ओ हे काय झालेले आहेत? दीर्घ स्वर झालेले आहेत. पालीमध्ये ए आणि औ हे स्वर नाहीत. ए वरती जो मात्रा दिलेला आहे तो स्वर नाही आणि औ हे स्वर नाहीत. त्याचे उच्चार ए आणि ओ असेच होतात. म्हणजे ए जो आहे त्याचा ए जो आहे तो म्हणतात आणि औच्या ऐवजी ओ आपण वापरत असतो. म्हणजे औ नाहीये पालीमध्ये, त्याच्याऐवजी आपण हा ओ आहे, एक मात्रा दिली तो वापरत असतो. औ हा 2 मात्रावाला आहे, तो आपण वापरत नाही पालीमध्ये, म्हणजे कारण पालीमध्ये नाही येतो. व्यंजन 33 आहेत आणि जे व्यंजन 33 असल्यामुळे त्याला वर्ग हे नाव दिलेलं आहे. म्हणजे याचं पहिलं अक्षर क आहे आणि हे एकूण 5 अक्षरे आहेत: क, ख, ग, घ, ज्ञ. म्हणून पहिलं जे अक्षर आहे त्या पहिल्या अक्षराला क असल्यामुळे त्याला क वग्ग म्हटलेलं आहे. पहिलं अक्षर काय आहे? क आहे, त्यामुळे त्याला क वग्ग म्हटलेलं आहे पहिलं अक्षर असल्यामुळे. आणि दुसरं जे आहे ते ख आहे. आता हे डिवायडेड केलेलं आहे, म्हणजे अल्पप्राण, महाप्राण, अल्पप्राण, महाप्राण, अनुनासिक अशा पद्धतीचं इथं डिवायडेशन हे झालेलं आहे. अनुनासिक म्हणजे नाकामधून उच्चारल्या गेलेले ग, य अशा पद्धतीचा. क, ख, ग, घ, ज्ञ हे आहे क वर्ग. म्हणजे जो पहिला शब्द असेल त्या अक्षर असेल, वर्ण असेल, तो वर्णाचं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर च वर्ग आहे, म्हणजे पहिलं अक्षर च असल्यामुळे च वर्ग म्हटल्या गेलेला आहे. च, छ, ज, झ, य. त्यानंतर आहे ट वर्ग, म्हणजे ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर आहे त वर्ग, त, थ, द, ध, न. त्यानंतर आहे प वर्ग, प, फ, ब, भ, म आणि इतर. म्हणजे हे 5 वर्ग झालेत. हे सोडून बाकीचे जे आहेत ते इतर म्हणून गणल्या जातात. य, र, ल, व, स, ह, ळ. ळ पर्यंत पाली भाषेचे हे 33 व्यंजने आहेत. यामध्ये क्ष नाहीये, र नाहीये, नक्षत्रज्ञ नाहीये आणि श शाळेचा पण नाहीये. म्हणजे कुठली नाहीये तर पालीमध्ये हा जो श आहे, श षटकोनाचा, त्यानंतर श शाळेचा जो आहे हे व्यंजन पालीमध्ये नाही. तर या दोघांच्या श ऐवजी केवळ स वापरतात. जसं उदाहरणार्थ माझं नाव सतीश आहे, तर पालीमध्ये श काढून त्याच्याऐवजी स घ्यावं लागेल, मग असं होईल ते सतीस असं उच्चारल्या जाईल. जसं आपण पंचशील म्हणतो, पण पालीमध्ये पंच तर आहेच, पण शील नाहीये. श काढून तिथं सील म्हणायचं, पंचशील म्हणजेच पंचशील. अशा पद्धतीने सील हा पाली शब्द आहे आणि शील हा मराठी शब्द आहे. त्यानंतर क्ष हा रू, क्ष, त्रज्ञ हे वर्णही पालीमध्ये नाहीत. मराठीप्रमाणे ळ या वर्णाचा उपयोग पालीमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. आता आपण संभाषण सराव घेऊया. सुरुवातीला आपण स्वतःचा परिचय पालीमधून कसा करायचा ते आपण बघूया. अत्त परिचयो. अत्त म्हणजे स्वतःचा. अत्त ही अत्तनो नातो. स्वतःच स्वतःचा नाथ हो, अशी आपण गाथा आहे ना, त्यामध्ये एक शब्द आहे. किंवा अत्त दीप भवो, म्हणजे अत्त म्हणजे स्वतः, म्हणजे स्वयं. दीप प्रकाशित हो. दीप म्हणजे दिवा किंवा दीप म्हणजे बेट. म्हणजे 2 शब्द आहेत दीपाचे. दीप म्हणजे दिवा पण होतो आणि बेट पण होते.
म्हणून आपल्या त्या दीपासारखं व्हायचं आहे, मजबूत, कणखर, किंवा दिव्यासारखं व्हायचं आहे, प्रकाश इतरांना देणार. आपण दोघेही अर्थ आपल्याला योग्य जसा वाटतं तसा घेऊ शकतो आपण. म्हणजे अत्त म्हणजे स्वतःचा परिचय, म्हणजे परिचय, ओळख. आता आपण घेणार आहोत आपले नाव कसे सांगावे आणि दुसऱ्याचे नाव कसे विचारावे, जे आपण आज शिकूया. प्रश्न पहिला, को नामोसी त्वम. समोरच्याला विचारतो आपण, तुझे नाव काय आहे? को नामोसी त्वम, तुझे नाव काय आहे? मग तो उत्तर देतो पालीमध्ये, अहम म्हणजे मी किंवा माझे. मग इथं आपलं किंवा तुमचं नाव टाकायचं आहे. नामो मी. आता मी माझं नाव टाकतो, सतीसो. अहम सतीसो नामो मी. अथी पण आपल्याला घेता येतं, नामो मी पण येतं. अहम सतीसो नामो मी, माझे नाव सतीश आहे. उत्तर दिलं समोरच्याला आपण. परत आणखी सराव करूया आपण प्रश्न. को नामोसी त्वम, म्हणजे तुझे नाव काय आहे? अहम राहुलो नामोमी किंवा अहम राहुलम नामोमी. को नामोसी त्वम, तुझे नाव काय आहे? अहम सुजाता नामोमी, माझे नाव सुजाता आहे किंवा मी सुजाता आहे. आता समजा सराव आणखी करूया आपण. आता अहम सतीसो नामोमी, माझे नाव सतीश आहे. मग परत शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारते. समजा आता तुम्हाला जर विचारलं मी, को नामोसी त्वम, मग तुम्ही म्हणायचं अहम, जे पण तुमचं नाव असेल. समजा तुमचं नाव लता असेल, अहम लता नामोमी, मी लता आहे. तुमचं नाव बबिता असेल, अहम बबिता नामोमी. तुमचं नाव सागर असेल, अहम सागरो नामोमी. तुमचं नाव दिलीप असेल, अहम दिलीपो, ओ लावायचा, दिलीपो नामोमी. तुमचं नाव ऋषिकेश असेल, रू पण पालीमध्ये नाहीये आणि श पण पालीमध्ये नाहीये, मग रूच्या ऐवजी ई वापरला जातो आणि स च्या ऐवजी श च्या ऐवजी स वापरेल, इसी केस असं होईल ते. अहम इसी केस नामोमी, म्हणजे मी ऋषिकेश आहे, अशा पद्धतीने. आता याची आपल्याला स्वतःची अगोदर काय करायची, प्रॅक्टिस करायची आहे. अहम नामोमी, म्हणजेच अहम सतीसो नामोमी, जे पण तुमचं नाव असेल ते तुम्ही लावायचं आहे तिथं. फक्त त्यामध्ये समजा तुमच्या नावामध्ये श आला असेल, श शाळेचा, श षटकुणाचा, त्याऐवजी स घ्यायचा आहे. रू आला असेल त्याऐवजी ई घ्यायचा आहे, ई, अशा पद्धतीने. आणि त्याला ओकार लावायचा, जसं सतीश आहे त्याचं सतीसो ओ लावून टाकायचं. आणि श्री असेल तर आ लावायचा. काही काही याला आव म्हणजे लागत नाही, ई लागतो. जसं नाव असेल तसं श्रीचं जसं तसंच राहतं बऱ्याच वेळा. ओके. आज आपण पाली भाषेतील जे स्वर आणि व्यंजन थोडक्यात आपण बघितले. आता पुढील आपण किती म्हणजे दोन वचन आहेत, एक वचन आणि बहुवचन. त्यानंतर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, तीन लिंग आहेत पाली भाषेमध्ये. त्यानंतर आपण स्वतःचं नाव, म्हणजे आपले नाव काय आहे पालीमधून कसं म्हणायचं. को म्हणजे काय, नामोसी म्हणजे नाव, त्वंग म्हणजे तुझे, सी म्हणजे तुझे नाव काय आहे. सी हा इथं वर्तमान काळाचा प्रत्यय लागलेला आहे. जेव्हा आपण वर्तमान काळ शिकू तेव्हा आपल्याला हे वाक्य आणखी चांगल्या पद्धतीने बनवता येईल. माझे नाव आहे काय आहे, अहम सतीसो नामोमी, माझे नाव सतीश आहे. असं बेसिक तुम्हाला छोटंसं एक नाव तुमचं बनवता आलं. आता आपण आपला परिचय बनवणार आहोत. सुरुवातीला आपलं नाव समोरच्याला सांगता आलं पाहिजे. समोरच्याने जर प्रश्न विचारला तर ते आपण सुरुवातीला बघितलं. आता थोडक्यात इथं मी माझा एक छोटासा बायोडाटा दिलेला आहे. समजा, मम नाम सतीसो अथ्थी, अहम सच्चग्गः महाविद्यालये आलिभासं सिक्खापेमि, अहम नवी मुंबई नगरे खारघर नामक खेत्ते वसामी. माझे नाव सतीश आहे. मम नाम सतीसो अथ्थी असंही आपण म्हणू शकतो. अहम सतीसो नामोमी हेही म्हटलं जातं, मी सतीश आहे. तसेच माझे नाव सतीश आहे. मम म्हणजे माझे, नाम म्हणजे नाव, सतीसो म्हणजे हे माझं नाव आहे, अथ्थी म्हणजे आहे, किंवा अहम सतीसो नामोमी, या दोघांपैकी आपण कुठलं घेऊ शकतो जसं आपल्याला योग्य वाटतं ते. दोघांचाही अर्थ एकच होतो. शब्दार्थ बघूया. मम म्हणजे माझे, नाम आता द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. विभक्ती म्हणजे कर्म असतं, ते नंतर मी तुम्हाला पुढे सांगेलच. सुरुवातीला आपण बेसिकच स्वतःचा परिचय कसा बनवायचा ते आपण बघत आहोत. सतीसो
म्हणजे सतीश, कारण श नाही, शच्या ऐवजी स आहे. नामाची पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. अथी म्हणजे आहे, अहं म्हणजे मी, नामुम्मी म्हणजे नावाने आहे, नाम अस्मी म्हणजे नाव आहे. अशा पद्धतीने मी सत्याग्रह कॉलेजला पाली भाषा शिकवतो. त्याचा पाली अर्थ असा आहे, अहम म्हणजे मी, सच्चगहं म्हणजे सत्याग्रह, महाविद्यालय म्हणजेच कॉलेजला म्हणजेच महाविद्यालयात किंवा महाविद्यालयाला, पाली भाषा म्हणजे पाली भाषण, शिकवतो म्हणजे शिक्षापेमी. आता हे वाक्य आहे वर्तमान काळाचं. आता याला वर्तमान काळाचा प्रत्यय लागलेला आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फक्त सुरुवातीला आपण स्वतःचा परिचय बेसिक आपल्याला आला पाहिजे, त्याच्यावरती लक्ष करायचं, केंद्रित आपण करणार आहोत. अहमचा अर्थ होतो मी, सच्चगहं म्हणजे सत्याग्रह, महाविद्यालय म्हणजे महाविद्यालय, अशा प्रकारे. आणि इथे सप्तमी विभक्ती वापरलेली आहे, ठिकाण, स्थळ दर्शवण्यासाठी. पाली भाषण, पाली भाषा, द्वितीय विभक्ती कर्म आहे. शिक्षाप्रेमी म्हणजे शिकवतो. शिक्षाप्रेमी म्हणजे शिक्षापेतीचे उत्तम पुरुष एकवचन रूप आहे. म्हणजे मराठीमध्ये याला आपण प्रथम पुरुष म्हणत असतो. ठीक आहे, सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाहीये, पण हे वाक्य फक्त लक्षात घ्यायचं आहे. अहम नवी मुंबई नगरे खारघर खेत्ते वसामी. मी नवी मुंबई खारघर येथे राहतो. अहम म्हणजे मी, नवी मुंबई नगरे म्हणजे नवी मुंबई नगरे म्हणजे नवीन मुंबई नगरात राहतो. सप्तमी विभक्ती वापरलेली आहे. खारघर खेत्ते म्हणजे खारघर खेत्ते म्हणजे खारघर परिसरात राहतो. ठिकाण इथं दर्शवलेलं आहे की मी नेमकं कुठे राहतो. वसामी म्हणजेच राहतो. वसतीचे उत्तम पुरुष एकवचन आहे. आता जे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं होतं, त्याचा आणखी आपण घेऊया आणि नंतर पुन्हा आपण पुढचा आपण परिचय घेणार आहोत. म्हणजे छोटं छोटं घेत घेत पुढे आपण मोठा परिचय आपण बनवणार आहोत. आजपासून 7 दिवस मी आपल्याला पाली भाषा शिकवणार आहे. म्हणजेच अज्जतो पठ्ठाय अहम तुम्ही, सत्त म्हणजे 7, दिवसाने दिवस, पाली भाषं शिक्षापेस्सामी शिकवणार आहे म्हणजे शिकवेल. म्हणजेच ही होणारी क्रिया आहे भविष्यात. अज्जतो पठ्ठाय म्हणजे आजपासून पुढे, अहं म्हणजे मी, तुम्हे म्हणजे तुम्हाला, सत्त दिवसाने म्हणजे 7 दिवस, पाली भाषण म्हणजे पाली भाषा कर्म, शिक्षा पेस्सामी म्हणजे शिकवणार आहे, भविष्यकाळ उत्तम पुरुष, प्राथमिक पाली भाषा. त्यामध्ये आपल्याला बेसिक पाली भाषेमधून संभाषण करता येईल. अयम आरंभिका पाली भाषा भविष्यती म्हणजे जी सुरुवातीची पाली भाषा आहे बेसिक, ते मी आपल्याला शिकवणार आहे. याय तुम्ही पाली भाषाय सरलानी कथोपकथनानी कातुं सक्कीसथा म्हणजे बेसिक पासून मी तुम्हाला ते संभाषण करायला, कथन करायला शिकवणार आहे. अयम आरंभिका पाली भाषा भविष्यती ही प्राथमिक म्हणजे सुरुवातीची पाली भाषा असेल. याय जिच्याद्वारे, तुम्ही पाली भाषाय पाली भाषेत, सरलानी म्हणजे सोपे, कथोपकथनाने संभाषण, कातुम सक्कीसथ करू शकाल म्हणजे एतावत्ता आतापर्यंत, मया माझ्याकडून, कर्मणी प्रयोग लागलेला आहे. पंचसहस्रा 5,000, समना म्हणजे विद्यार्थी, श्रवण, शिस्सा पण इथं वापरू शकतो आपण, किंवा मानवको म्हणजे समना, मानवको, शिस्सा म्हणजे शिष्य, विद्यार्थी, हा अर्थ तोच होतो. शिक्षा पिता संती शिकवलेले आहेत. अयं पण हा आणि किंवा तर हा, मम म्हणजे माझा, पठमो म्हणजे पहिला, संभाषण वर्गो संभाषण वर्ग, भविष्यती आहे किंवा असेल, अशा पद्धतीचा. आता मी तुम्हाला दुसरी स्लाइड शेअर करतोय. आपला थोडा जो मोठा परिचय आहे कसा द्यायचा ते मी आपण तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे माझे नाव काय आहे, माझ्या घरात किती लोक आहेत, त्यांचे नाव काय आहे, ते काय करतात, जसा आपला घरातला परिचय असतो तशा पद्धतीचा आपण इथं घेणार आहोत. ओके, तर आता दुसरी स्लाइड मी शेअर करतोय संभाषणाची. त्यानंतर आपण थोडं बेसिक जे व्याकरण आहे ते पण आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण संभाषणच घेतोय.
आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की पहिला स्वतःचं नाव सांगताना अहम वापरायचा आहे. अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी आहे. आणि नामोम मी किंवा अथ्थी असंही म्हणू शकतो. मम नाम सतीसो अथ्थी. तर आता जे तुमचं नाव आहे, मम म्हणजे माझे, नाम म्हणजे नाव, मम नाम म्हणजे तुमचं नाव असेल. मम नाम लता अथ्थी. तर हे पण तुम्ही घ्यायचं आहे. मम नाम लता अथ्थी. मम नाम जसं कैलास, कैलाश आहे, तर कैलासचं कसं घ्यायचं? तर कलिसो म्हणायचं. समजा उदाहरणार्थ अनिल असेल तर ते अनिलो होईल समजा. अनिलोत हे नाव होईल. ठीक आहे. दुसरी स्लाइड शेअर करते, पण आता ती दिसत नाहीये, कुठेतरी ठेवलेली आहे, मी ओपनच करून ठेवली होती. ओके, एक मिनिट. आता आपण आपला जो छोटासा परिचय आहे तो घेऊया. ठीक आहे. दुसरीकडनं कॉपी केलेला आहे मी, स्लाइड दिसत नसल्यामुळं. यस. अहम राहुलो पवारो. आता इथं अथ्थी लावायचा आहे. तला थ. इथं टायपिंग होत नाही, आता मी दुसरीकडनं कॉपी पेस्ट इथं करून लावतो. अथ्थी नाही लावला तरी चालतो, पण आपण लावूया सुरुवातीला. मग लावलाच पाहिजे असं काही नाही. तो तिथं मेन्शन असतो ऑलरेडी. अहम राहुलो पवारो अथ्थी. मी राहुल पवार आहे, किंवा जे पण असेल तुमचं नाव. अहम संतोष असेल तर संतोषो अथ्थी. अहम संतोषो अथ्थी, अशा पद्धतीने. अहम म्हणजे मी. त्यानंतर मम म्हणजे माझे, गेहे म्हणजे घरी, माता म्हणजे आई, च म्हणजे आणि, पिताच म्हणजे मम गेहे माताच पिताच, माझ्या घरी आई आणि वडील. आता इथं भाता हा शब्द आहे. भाता म्हणजे भाऊ. मम गेहे माझ्या घरी, माताच पिताच माता आणि वडील, भाताच भगिनीच भाऊ आणि बहीण. भगिनी म्हणजे बहीण. च अथ्थी म्हणजे माझ्या घरी आई वडील भाऊ आणि बहीण आहेत. मम मातुल नाम लता. मातुल म्हणजे आई. जेव्हा आपण वाक्यात उपयोग करतो तेव्हा मातू येतं. मम मातू माझ्या आईचे नाव, नामम लता. एवढं जरी म्हटलं तरी चालतं, मम मातू नाम लता. पण आपल्याला म्हणजे शब्दशः अर्थ मराठीमध्ये तोच होतो. माझ्या आईचे नाव लता आहे. पण आपण अर्थ लावलं तरी चालतं. मम मातू नाम लता अथ्थी. माझ्या आईचे नाव लता आहे. मम पितू नाम समीरो अथ्थी. म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं ते हे पूर्ण म्हटल्यानंतर, की माझ्या वडिलाचे नाव समीर आहे. मम भातू नाम सम्माटो म्हणजे सम्राट. मला म लागलेला आहे. सम्माटो अथ्थी. तर दुसरं घेऊ आपण. मंगे सो. मंगेसो अथ्थी. मम भातु नाम मंगेसो अथ्थी. थोडं पाणी पितो.
मम भगिनीया नाम बबिता अथ्थी. माझ्या बहिणीचे नाव बबिता आहे. मम गाम तलोजा नाम अथ्थी किंवा मम गाम नाम तलोजा अथ्थी असंही म्हणू शकतो आपण. मागे पुढे ठेवलं तरी चालतं. मम गाम नाम तलोजा अथ्थी म्हणजे माझ्या गावाचे नाव तळोजा आहे. अहम आचार्यो अस्मी. मी आचार्य आहे. अस्मी पण म्हटलं जातं, अथ्थी पण म्हणत असतो आणि संती पण म्हणतात अनेक वचनाला. मम द्वे पुत्ता संती म्हणजे मला दोन मुलं आहेत. अनेक वचनासाठी आपण संती वापरतो. मम आम फलम पियम. आता इथं अंब फलम पाहिजे, पण तो तिथं अंब जो आहे मला ब लागतो. तो इथं काही टाईप करता म्हणजे झालेला नाहीये. मला ब इथं टाईप करता आलेला नाही मला. अंब फलक म्हणजे मला ब लागतो. ओके, हा, झालं. हम्म. अंब फलम. फल म्हणजे फळ आहे, अंब म्हणजे आंबा. मग अंब फलम पिय अथ्थी. पिय म्हणजे प्रिय, म्हणजे आवडतं मला, आवडीचं. मला आंबा आवडतो असा त्याचा अर्थ होतो. मला आंबा आवडतो. तर हे थोडक्यात बेसिक आपण बघितलं. हळूहळू आपण काय करणार आहोत, संभाषणामध्ये प्रवेश हळूहळू करणार आहोत. पहिला दिवस असल्यामुळे बरेच विद्यार्थी नवीन आहेत, तर त्यांना हे समजणार नाहीये. आता मराठीत अर्थ आपण घेऊया. जसं मम नाम राहुलो. प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे, पण पुन्हा एक वेळेस घेऊया, कारण रिपिटेशन मस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे एकच गोष्ट आपण वारंवार केली ना, त्यामध्ये परिपूर्ण होतो. हा साधा नियमच आहे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करा तुम्ही, त्यामध्ये तुम्ही परिपूर्ण होता. आणि भाषेमध्ये तर हे कंपल्सरी आहेत. भाषा शिकताना एकच वाक्य आपलं पुन्हा पुन्हा त्याचा सराव करायचा, म्हणजे ते आपलं पाठांतरच होऊन जाते, म्हणजे लक्षात राहते या अर्थाने. मऊ म्हणजे माझे किंवा माझा, माझी, माझे असंही होतं. मातू आईचे नाव लता अथी, लता आहे. मम आता तुमच्या लक्षात आला असेल. मम म्हणजे माझे. हा शब्द तुमच्या लक्षात आला. ममचा एकच अर्थ होतो, माझे. आणि अथीचा अर्थ होतो आहे. हे दोन शब्द तुमच्या लक्षात आलेले असेल. नाम म्हणजे नाव, म्हणजे बघा जास्त, आणि पाली भाषेमध्ये जास्त पण शब्द नाहीये. म्हणजे जे क्रियापद आहेत किंवा शब्द आहेत, तुम्हाला शब्द 50च्या आसपास जरी आले, तर तुम्ही त्या शब्दामधून, त्या क्रियापदांमधून स्वतःचं संभाषण तयार करू शकता. आणि ते तयार केल्यानंतर तुम्ही बोलण्याचा सराव करू शकता. म्हणजे खूपच कमी आहे, कमी शब्दांमध्ये आपण बोलू शकतो. फक्त एकच त्याला अट आहे, की त्या वाक्याचा आपण अभ्यास करणे. ठीक आहे. ओके. तर आता आपण, हा थोडक्यात परिचय झाला. ओके, माझ्या भावाचे नाव आलेलं आहे. मग भगिनी या नाम बबिता थी. माझ्या माझ्या इथं टाकायचं आहे, तो राहिलेला आहे. माझ्या बहिणीचे नाव बबिता आहे. मम गाम नाम तलोजा थी. माझ्या गावाचे नाव. आता तुम्ही काय करा, की अगोदर हे जे मी लिहिलेलं आहे, अगोदर तुम्ही मराठीत करून घ्या. तुमचं गाव, तुमचं नाव. अहम आचार्य अस्मी म्हणजे मी शिक्षक आहे. किंवा आपण आचार्य पण म्हणतो, शिक्षको पण म्हणत असतो, शिक्षक. ओके. हा
लिहून घ्या तुमचं अगोदर मराठीमध्ये संपूर्ण जसं हे मी इथं दिलेलं आहे. हे आणखी मी छोटं करतो म्हणजे तुम्हाला परिपूर्ण सर्व दिसेल. याला सेपरेट करूया म्हणजे मिक्स कुठलाही नको एवढं. थोडं आणखी जवळ आणतो हे लांब असल्यामुळे. हम्म. तर इथे पाल्याने मराठी दिलेला आहे, तर आपल्याला याचा सराव करायचा आहे. सुरुवातीला स्वतःचा थोडक्यात परिचय आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणजे आपण फक्त शिकवण्यावरती जास्त भर न देता प्रॅक्टिस वरती पण भर देणार आहोत. आपला सिलेबस जेवढा दिलेला आहे तेवढा आपण कंप्लीट करणार आहोत. त्याला 7च्या दिवशी आपल्याला 8 दिवस जरी लागले तरी आपण ते घेणारच आहोत, किंवा 10 दिवस लागू द्या, पण आपला जो सिलेबस आहे तो आपण कंप्लीट करणार आहोत. आयडियल टायमिंग 7 दिवसाचा आपण घेतलेला आहे, पण कधी कधी 1 दिवस आपल्याला एक्स्ट्रा पण घ्यावा लागतो. मागचा वर्ग पण तसा आपण 8 दिवस घेतलेला होता. मध्ये समजा काही प्रॉब्लेम आला किंवा एक्सप्लेन करता करता कोणाला नाही समजलं, तर ते एक्सप्लेन करण्यामध्ये आपला जो वेळ आहे शिकवण्याचा तो म्हणजे हे होतो, निघून जातो. त्यामुळे आपण एक्स्ट्रा दिवस किंवा 2 दिवस आपण एक्स्ट्रा घेणारच आहोत. त्यामुळे त्याची पण काही काळजी नाहीये की आपल्याला एवढ्या दिवसामध्ये संपलंच पाहिजे बनवणं. ओके. आता यावरती मी आता हे माईक ऑन करतोय म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारता येतील. नंतर मी याच्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे. सुरुवातीला आपण याच्यावरतीच फोकस करूया जे शिकलो ते. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. माईक ऑन करू शकता तुम्ही. सर, हा. तुम्ही आता पवार आडनावाला तुम्ही रो लावलाय, राईट? हा. हा. हा, पवार असं असं होतं. पण आडनावं आपल्याकडे वेगवेगळी आहेत. बरोबर. हम्म. आता उदाहरणार्थ माझं आडनाव निकाळजे आहे, तर मग मी निकाळजे लावताना काय म्हणजे फक्त निकाळजेच म्हणायचे की त्याला हे ओ लावायचं, हे थोडंसं कन्फ्युजन होतं. आणि नाव हम्म. जसे म्हणजे मी काल थोडंसं बघत होते गुगलवर, तर स्मिताचं जेव्हा आपण लिहायचं तर इत्तिह असं काहीतरी आलं होतं ते. तर मग ते स्मिताच लिहायचं का त्याला वेगळं काहीतरी लिहायचंय? इथिय जे येतं ना, इथियचा शब्द होतो स्त्री होते. तर आता तू स्मिता म्हटलं तर ओके, तुमचं स्मिताच येईल. ओके, सर्व ओके, येईल ना. ठीक आहे. हा, स आहे. आणि आडनाव जशीच्या तसं ना सर? नाही नाही, आता जो आहे हा, तो आपल्याला नाही वापरायचा आहे. हा. तो कधी कधी ल होतो. ओके. सर, पण पाली भाषेत विशेष वर्ण मानतात ना? हा विशेष पण आहे तो. आता मग निकाळ जो वापरू. किंवा निकाल जो पण होईल तिथं. जे आहे ना, जेच चेंज होतं का? हो हो. जेच 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 राहील ना. हा, ज्याचं तर जस राहील. हा, मग ते आकारांत असेल हा निकायचीच हा. राहील तर ना? मग त्याला ओ लागेल ना. आता आकारांतला. इथं हा, हे बघा. हा. आता करताना ओ लावायचा आपल्याला, निकाल जो असं होईल त्याचं. यस, निकाळजीचं काय होईल की जो तिथं लागेल ओ लावा लागेल आपल्याला. हम्म. तर पण जेव्हा पुल्लिंग असेल नाम तर हम्म. ओ लावावं लागेल, आणि स्त्रीलिंगला नाही, पण त्याला आडनाव जे आहे ना त्याला आडनाव ओ लागेल नाही. आडनावाला. त्याच्या आधी आडनावाच्या आधी जर एखाद्या नाव हा आ लावा लागेल आ. बरोबर. हा आ लावावं लागेल. हा, तुमच्या नावाला आ नावात येईल. हा, ऑलरेडी आ त्या आहे. आडनावाच्या आधी जे नाव असेल, नाव येईल ज्या व्यक्तीचं जे नाव हा असेल. हा, स्त्रीलिंगी असेल तर आ, आणि हम्म. पुल्लिंगी असेल तर ओ. बरोबर. हा. जसं मग माझं नाव आहे, मम नाम स्वाती अत्ते. यात ती हाती. हा माझा दीर्घ आहे, परंतु पालीमध्ये ऱ्हस्व होतो. ती मध्ये हम्म. चेंज होत नाही, त्या प्रकारे. बरोबर. तर बरोबर. माझ्या इकारांत असेल तर रस्व होत.
प्रति इकारांमध्ये चेंज होत नाही. हम्म जय भीम मॅडम, फार दिवसात आवाज ऐकायला मिळाला. स्वाती सर मॅडम. काय होईल सर? बरोबर. प्रतिभा खंडारेचं कसं लिहिता येईल सर मला? नाव सांगा पती तुमचं. प्रतिभा खंडारे. पतिभो लिहिलं मी की भा भा प्रतिभा लिहिलं? प्रतिभा. हा हॅलो. प्रतिभा. काय लिहावं लागेल सर? प्रतिभा. 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 हा आणि खंडारेचं कसं लिहू सर? खंडारो. हा खंडारो. हॅलो सर, हा माझं नाव माझं नाव प्रेमलाल पाटील आहे. तुम्ही कसं लिहायचं? तुमचं आता प्रेम म्हणजे प्रेम येईल प्रेम. नाही, हा माझं नावच प्रेमलाल आहे सर. प्रेमलालो. प्रेम म्हणजे याचा रफार आवाज येत काय? नाही. प्रेम. अच्छा, प्रेमलाल पाटील असं नाव आहे. तर हा मी कसं लिहायचं? हा. मग तुमचं प्रेमलालो पाटीलो असं येईल. हा प्रेमलाल पाटीलो. हा हा बरोबर. अच्छा, प्रेमलाल. प्रेमलाल. हा पेन म्हणजे तिथला जो प्र आहे ना, रफार नाहीये पालीमध्ये, तर अच्छा तो अच्छा फक्त र निघेल. प्रेचं फक्त पे होईल. ते आहे का? अच्छा अच्छा. हो हो. प्रेमलालो. प्रेमलाल पाटीलो. प्रेमलालो. हा हा नाही नाही, म्हणजे प्रेमलाल हॅलो. असं नाव. हा प्रेमलाल वाक्यात उपयोग करताना ओ लागेल. प्रेमलाल. बा, हा बा, ओके. तर बाकीच्यांनी हो माईक म्यूट करा. बाकी आवाज येत नाही. हा हा, ज्याला ठीक आहे. बोलायचं त्यांनी माईक ऑन करा. ओके सर. करणार तुमचं हॅलो नाव तर सर. प्रेमलालो म्हणायचं. आणि जर सेपरेट नाव उच्चारलं तर प्रेमलाल असं होईल. सेपरेट नाव प्रेमलाल, पण वाक्यात उपयोग करताना प्रेमलालो असं. हॅलो सर. हा हा आपलं पालीमध्ये 8 कडी म्हणले. हा 8 स्वर. काना, काना, वेलांटी, उकार. हम्म तर ह्याच्यातले म्हणजे नेमके ऱ्हस्व दीर्घ मधले एक एकच का? हा बरोबर एक एकच. ते संयुक्त स्वर ए नाही आहे, स्वर नाही. ऐ आणि औ. आहा तर हे तर नाहीच आहे, दूरच राहिलं तिथं. आहा. ऐ तर मग औ आहा हे शेवटचे आहेत ना 4. हा तर मराठीमध्ये 12 आहेत. नाही आणि नाही सर, माझा पुढचं म्हणजे हे. तर तुम्ही एखादी लाईन उद्या टाकू शकता का, की 12 कडीचे ओ आ इ उ ई येतं तसं समजा क का की की. तर उद्या किंवा कधी आपल्या ह्याच्या स्क्रीनवर जे हा 8 कडीचं जे आहे प्रोफार्मा समजा क का की की कू, असं ते 8 कडीचं एखादं लाईन टाकलं तर बरं होईल. म्हणजे जरा थोडं लक्षात येईल. थांबा म्हणजे थांबा आताच शेअर. सांगण्यापेक्षा सांग. आत्ताच शेअर करतो मी. थांबा 1 मिनिट. आताच मी शेअर करतो, आहे आपल्याकडे ते. हा, मग जरा ते थोडं बरं राहील बा. म्हणजे त्या हा होईल. अंदाजानुसार. नाही हा. नाही, हे तर मी घेतोच म्हणा प्रत्येक वेळेस. पण आपण संभाषणाचं असल्यामुळे मी घेतलं नाही ते. पण मी देतो तुम्हाला लगेच. अच्छा अच्छा. ओके. सर रोशनीचं कसं होईल तर सर? हा रोशनी. आता बघा, रो तर येईलच तसा, पण श नाही आहे तर स येईल तिथं. रोसनी नी जशा इकारांत असल्यामुळे, इकारांत स्त्रीलिंगी नी आहे ना, तर फक्त हा. शच्या ऐवजी स येईल. एवढंच फक्त. सर हॅलो. माझ्या आई. हॅलो सर. हा माझ्या आईचं नाव इंदिरा आहे, तर मी मम मातुल नाम इंदिरो असं लिहिता येईल का? रा इंदिरा तर जशा तसंच येईल ते. जसंच्या तसं. आणि श्रीधरचं सरीधरव लिहिलं मी. हा हा बरोबर. आणि श्रीधरचं सरी. सरीधरो. हम्म. आणि संजयचं. संजयचं संजयचं तेच येईल. संजय यो सेमच येईल. फक्त काय येईल, जो अनुस्वार असतो ना, तो जाऊन न ला ज लागेल. स वरता लागेल अनुस्वार जाईल आणि न ला ज लागेल. संजय यो असं. असं. आणि अर्चनाचं. म्हणजे अर्चना. अर्चना. आता बघा, अर्चना येईल. अर्चना येईल. अर्चना. अच्छना. चलाच. चलाच. आणि मॅडम श्री म्हटलं ना, तर श्रीचं सर नाही येणार, सरी नाही येणार, सिरी येणार ना सर. श्री.
त्यांनी जे सांगितलं श्रीला सिरी बरोबर. येईल हा ना. सिरी सरी सिरी सिरी सरी सिरी 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 सरी येईल येईल ना. सर, सिरी. बरोबर सिरी. सिरी धरो श्रीलंका सिरी हा धरो. बरोबर. श्रीलंका. सिरी श्रीलंका. संपन्न बरोबर. बघा, आपल्याला यस. गाथेमध्ये सिरी संपन्न हा शब्द हम्म. दिसतो. सिरी संपन्न. हॅलो सिरीपाद हॅलो सरोवरे. श्रीपाद सरोवरी. बरोबर. हॅलो जयभीम सर, मी विचारू सर, बरोबर बरोबर. माझं नाव वंदना आहे, तर कसं लिहायचं? वंदना. वंदनाच येईल मॅम वंदना. तुमचं. तुमचं वंदना. तेच येईल. सेमच, मी फक्त आहे एवढं ते आहे कसं? वरचा जो अनुस्वार आहे तो निघून न ला द लागेल. हा, आणि अहम आचार्यो अस्मी आहे ना, तिथे शिक्षक आणि शिक्षिकासाठी वेगळा शब्द आहे का? हा शिक्षक आचार्य आणि आचार्य. आचार्य म्हणतात आणि आचार्य. हा, आचार्य. आचार्य. स्त्रीलिंगी नामात नेहमी आ प्रत्यय लागतं आणि पुल्लिंगी नामात नेहमी ओ प्रत्यय लागतं. त्यामुळे स्त्रीलिंगी नामात तुमचं वंदन आहे, त्यामध्ये काहीच चेंज होत नाही. ज्याच्या नावात आ शेवटी हा. आलेलं आहे तो चेंज होत नाही, पण ज्याच्या नावात अ असेल तिथे फक्त आ होतो. जसं कमल असेल तर कमला होईल. आणि इथे काय लिहावं लागेल? हा अहम हा आचार्य लागेल म्हणा. हा अस्मी. हे बघा सर. हा. हा 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 सर. हा सरांनी प्रश्न विचारला होता की हे कसं बाराखडी तयार करायची. तर हा, अशी चालेल येते. आता चालेल. समजा बाकीचे क चा घेतला आपण एक डेमो म्हणून. तर हा हे बघा 8 स्वर आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ओ. तर याला आपल्याला क घेऊया आपण अगोदर. क ख ग घ ड पर्यंत न घेता आपण सुरुवातीचा एक डेमो म्हणून बघूया. क ला अ लागला की कच होतो. क ला आ लावला की का होतो. क ला पहिली विलांटी ई लावला की पहिला इकार होतो. हा दुसरा इकार आहे म्हणजे दुसरा विलांटीचा इकार आहे. या दुसऱ्या विलांटीचा इकार लावला की दुसरी की होते, म्हणजे दुसरी विलांटी लावलेली की होते. हा पहिला उकार आहे. याला ग्रॅमॅटिकली भाषेत आपण रस्व स्वर म्हणतो उचा. तर याला कू झालेला आहे, म्हणजे पहिला उकार लागलेला आहे कू. हा दुसरा जो ऊ आहे हा दीर्घ ऊ आहे. याला दुसरा कू लागलेला आहे, म्हणजे दुसरा उकार लागलेला आहे. हा दुसरा कू झाला. त्यानंतर ए आहे सिंपल, म्हणून हा के झाला. आणि इथं काय काही नाहीये. ए वरती मात्रा नाहीये, म्हणजे तो पाली भाषेत नाहीये. त्यानंतर ओ आहे. ओला म्हणजे क ला ओ लावला तर को झालेला आहे. आणि डबल ओ म्हणजे डबल मात्रा नाहीये इथं, औ नाहीये. आणि आहा हे पण नाहीये. म्हणजे हे झालेत 8 स्वर. आणि त्या 8 स्वरांना लावलेला क म्हणजे क का की की कू कू के आणि को. तर अशा पद्धतीचं हे अठ्ठगडी तयार होते, म्हणजे 8 कड्या. म्हणजे कारण 8 स्वर आहेत ना, म्हणजे अशा 8 कड्या. हे आलं आपल्या लक्षामध्ये. हा सर, ह्याच्यात आता कौरव शब्द. तो नाहीच ना. हा थांबा थांबा ना सर. हा कौरव, तर तो काय म्हणावं लागेल त्याला? कौरव शब्दाला कौरवच. तो नाही नाही, तो कौ काढून टाकायचा. आणि हा जो को आहे, कारण औ हा नाहीये ना. हा, तो कौरवच. हा कौरव, कारण हा हा कौच्या ऐवजी को येईल. हा, फक्त कोच. हा को. आणि जेव्हा ए असेल तर एच्या ऐवजी हा पहिला ए येईल. आणि श असेल तर शच्या ऐवजी स येईल असं. आणि ते यच्या आलं ऐवजी लक्षात. काय घ्यायचं मग? य असं जो सुप्रिया नाव असेल तर सुपियो. आता या आहे तर सुप्रियो. सुप्पिया या लागेल, आ लागेल सुप्पिया. सर जय सुप्रिया. हम सर, सर गवले को कैसे लिखा जाएंगे सर? गवली गवले गवले. तसंच येईल सर वाटते, गवले. कारण त्यामध्ये कुठले म्हणजे तिन्ही शब्द जे आहे ते ऑलरेडी म्हणजे काय म्हणतात पालीमध्ये जे शब्द आहेत ते आहे ऑलरेडी. अच्छा अच्छा. त्यामुळे सर तसंच येईल. हम्म. सर माझे आडनाव काळखेर आहे, तर त्याचा उच्चार कसा होईल? काळसर म्हणजे मग क- का काळखेर. काळखेर. मग त्या सेमच येईल काळखेर, म्हणजे अच्छा, तसंच येईल. आता जे थँक्यू कसं सर. आहे की पालीमध्ये जर शब्द नसेल तर मग त्याच्याऐवजी आपल्याला दुसरा शब्द वापरायचा आहे. मग तो कुठला वापरायचा तर त्याने आपल्याला नियम सांगितलेले आहेत. पण ऑलरेडी तुमचे सर्व शब्द येतात. सर सर चरण मोहिते असेल तर चरण मोहिते. मोहित चरण बघा, चरणचं सेमच आहे, फक्त ओ लागेल त्याला चरणो. आणि आणि मोहिते असल्यामुळे मोहितो येईल, किंवा तसं हा मोहितो. आणि लक्ष्मण. हा लक्ष्मण क्ष नाहीये पालीमध्ये, तर क ला ख येतो. क्षच्या ऐवजी क ला ख.
लख लखम हा लखम लखम लखन होईल ना लखम अनु लखम लखमो लखमनो लखम अनु बरोबर सर लखम आपण दीर्घ होण्याचा काही लखनौ का हा लखनौ बोला येईल सर लखनौ. तर आपण सम्यकला पालीमध्ये सम्मा म्हणतो. तर मी माझं नाव सम्यको म्हणू की सम्मा म्हणू? सम्यको सम्यक आहे ना तुझं नाव तर हो सम्यको सम्यको. हा मग कारण सम्मा नाही म्हणू ना आपण नाही नाही सम्मा? नाही, ठीक आहे. सम्यको हॅलो. हा हा कारण सम्यक हा शब्द पालीमध्ये आहे सम्मा जरी असले सम्यक सेपरेट आहे ओके सर. कि- सर सर हा माझं किमो झालं बालिका सर. रोदती हा बाकीच्यांनी बिचकुले हा कसेल हा किमो हा बालिका रोदती बिचकुले कसेल सर हा विचारा विचारा माईक ऑन करून बिचकुले विचारा कसेल कशाचं बिचकुले सरनेम बीच स्कूल आहे ना आता हे तिन्ही शब्द म्हणजे चार अक्षर आहेत ना हम्म तो ऑलरेडी पालित आहे मग आता जे नसेल ते आता बीच कुले जर असेल तर आता इथं सेमच येईल म्हणा म्हणजे तुमचा मोहित्याचं मोहित होणार आहे का? आता इथं नाही आता ए आहे ना तर तुमचं हम्म. तेच येईल बीच कुलेच येईल आणि मोहितेचं मोहितेच येईल ओके ओके ठीक. चरण मोहिते मोहित. हा काही काही सर ठिकाणी जय एकार भीम पण सर. येतो हा हा जय भीम सर. जय भीम माझं नाव अनिता. अनिता. तर त्याला अनिताच येईल काय सेमच येईल. आणि सेमच येईल आईचं नाव माझ्या आनंदी आहे. तर ते कसं करायचं मग? आनंदीच येईल फक्त एवढंच आहे जो न चा अनुस्वार वरचा निघून जाईल आणि आ न आणि द वरला न लागेल द आनंदी वर आनंदी. हा म्हणजे न चा जो अनुस्वार आहे तो निघेल हा आणि हा जो ली आहे द ला न लागेल द ला न लागेल. अच्छा. हा आणि सावध करायचं सावध करो असं करावं लागेल. र सावध कर. सावधकर आहे का हा. तर सावधकरला कसं र ला रो करावं लागेल की सावधकरच राहील? सावध तरो येईल मग ते सावध त ला त लागेल तला त र सावध म्हणजे तरो हा सावध कर होत ना तर र त हम्म. होणार तो. म्हणजे नाही समजलं. तुमचं कसं तर पवारचा र सावध चा रो करो झाला. ना त्याला तर नाही येणार ना सर सावध हम्म. करोच येईल. सावध करो मी तर तसं लिहिलंय. सावध करो. पण मग सावध करो ते पण येतं हा. हे दोन्ही पण ऑप्शन आहेत तर ला त पण येतं कधी कधी अच्छा. सावध करो पण येऊ शकतं आणि सावध तरो पण येऊ हम्म. शकतं आता ते चेक करावं लागेल कारण सावध कर आहे ते पण येतं पण तला हा. कला त असला तर कधी कधी त पण होतो आता त्याचा नियम अच्छा. मला बघावा लागेल आता तो नियम चालेल. असा आहे की पहिले स्वर म्हणजे कुठला स्वर अक्षर असेल तर हा. ते मिक्स होतं आणि व्यंजन असेल त्या शब्दाच्या हा. अगोदरचा अक्षर तर आता तो बारकाईचा एक नियम मला बघावा लागेल तो हा. कारण ते अगोदरच्या स्वर किंवा व्यंजन असेल त्याच्याहून त्याचं शेवटच्या शब्दाचं जे आहे स्वरूप बदलतं बदलत. हा अच्छा. तो एक बारीक नियम मला बघावा लागेल या ठिकाणी हा. चालेल. सर सिद्धार्थ शिंदे कसं लिहावं लागेल सर गोड नाव शिंदे ना असेल तर म्हणायचं. हो सर शिंदे मेरा नाम जंग बहादुर चौधरी है. हम्म अहम जंग बहादुर चौधरी अस्ति. हम्म आता क्या बरोबर है? वहां पे नहीं है चौ नहीं है तो ओ लगेगा वहां पे चौधरी. हा आता सर तुमचं शिंदे आहे ना श काढायचा तर शच्या ऐवजी स येईल आणि जो न आहे ना न द ला लागेल शिंदे असं होईल शच्या ऐवजी स येईल आणि जो श वरती अनुसार आहे ना तुमचा शिंदेच्या तो न द ला लागेल ना शिंदे ओके शिंदे शिंदे जयवंतीचा कसं होईल सर? कोणही आता आपण सरांनी चौधरी विचारलं तर औ नाहीये हम्म. तर ओ तिथे लागेल तर जो र आहे हम जंग बाकीचा धचा हम र जंग बहादुर वैसा ही रहेगा चौधरी. चौधरी ऐसा हो जाएगा चौधरी. हाँ सर मतलब औ नहीं है जयवंती ना कसं पाली में होईल? उसकी जगह ओ आएगा सर रंगारीचं रंगारी होईन का? किंवा
अंगारे। ऐसा भी होता है, मतलब औ के जगह अ व ए भी लगा सकते हैं और ओ भी लगा सकते हैं। मतलब ऐसा होगा च व धरी, ऐसा भी होगा, दोनों भी कर सकते हैं, अच्छा। चौधरी किंवा हो. च व हॅलो धरी असं, ऐसा भी सर कर सकते हैं. हा, ओके सर. तुमचं रंगारी ना. हो. सर सम्यक दुसिंगचं सम्यको दुसिंगो होईल का? हम्म. सर विभो सम्यकचं सम्यक होईल, आणि आडनाव काय म्हटलं तुम्ही? दुसिंग. हा, अभि रंगारी सरांनी पहिले विचारलं होतं. रंगारी सर, हो. जो आहे ना, म्हणजे तुमचं रंगारीच येईल. फक्त काय होईल, रचा जो अनुस्वार आहे तो निघून जो ग आहे ङ, हो. ङ ला ग लागेल. म्हणजे जो क ख ग घ ङ तो हं. इथं, आणि रवरचा अनुस्वार जाईल. आणि जो ग न येता गचा जो ङ लागेल, ते मी आहे नाही आणि काय करा, मला तुमचे नाव पाठवून द्या. म्हणजे असं न सांगता मला ते तुम्हाला टाईप करूनच मी पाठवतो डायरेक्ट. तर ठीक आहे सर. शांतीलाल सर्जारेच्या तुमचे लक्ष. हा हा शांतीलाल हा. सर्जारे. हा, आता बघा, शांतीलाल जे आहे ना, शाच्या ऐवजी काय येईल, की स येईल. शांतीलाल. हा, शांतीलाल. आणि शांतीलालो. न ला त लागेल. हा. हा हा. हा, आणि आणखी कोणी सर विचारलं होतं अगोदर याच्या अगोदर? आणि सर्जारेचं काय येईल सर? हा, तर सांगतीलाल मी सरदारो असं येईल तुमचं. दुसिंगला सर शांतीलाल दुसिंगो जारो. म्हणू सर्जारे. शकतो का? सर जारो. ओके सर. थँक्यू. टेंभुर्णीचं काय येईल सर, टेंभुर्णीचं? हा, आता बघा, जिथे रफार आहे ना, रफार नाही आहे, म्हणजे जिथे रफार आहे तो टेंभुर्णे. तो रफ तो हा, रफार. टेंभुर्णी. नलानं टेंभुर्णे. हा, न ला टेंभुर्णी. न लागेल, रफार जाऊन न ला न लागेल, टेंभुर्णे. ओके. टेंभुर्णे. आणि सर दुसिंगला कशाला? दुसिंग DUSHING. DUSHING, म्हणजे डू, मग ते दुसिंगच येईल. दुसिंग दुसिंग. म्हणजे SH पण स आहे. हा, शच्या ऐवजी स घ्यायचा. ओके. सिंपल आहे तुमचं. शच्या ऐवजी स लावायचं आहे फक्त, बाकीचं ते सेम आहे. दुसिंगो नाही होणार का? ते फक्त दुसिंगो होणार का? हा, दुसिंगो होईल, गो गो ओ लागेल. अच्छा, म्हणजे सम्यको दुसिंगो असं. हा, बरोबर. सर विभोर नाव आहे, तर त्याला विभो म्हणायचं का? कशाला? माझ्या मुलाचं नाव विभोर आहे. मग मला पुत्त म्हणायचं ना, पुत्तम. हा, मग विभोर, मयपुत्त. मग विभोर नाव आहे, तर त्याला विभोर म्हणायचं का? हा, बरोबर, विभरो. पुत्तो विभोरो. पुत्तो पुत्तो हा, म्हणायचं अजून. मम पुत्त विभरो हत्ती, किंवा सर मम पुत्त विभरो हत्ती असंही म्हटलं तरी चालते. हो ना. ठीक. तर आकारांत नाव असेल, अकारांत, उकारांत मग घेतल्या का इथे निळ्या भरलेल्या मी? मनोजो म्हणायचं का? मनोजो. हा, मन जो, बरोबर. हा? ठीक. ओके. सर ते दुसरी स्क्रीन शेअर करा सर, जिथे तुम्ही तुमचा परिचय दिलेला आहे ते प्लीज. हा, एक मिनिट. हा, त्या स्क्रीनवरती आहे तुम्ही. हा, त्या तर स्क्रीनवर या तर मला आणि मग बोला. विचारायचं आहे की तुम्ही आपल्या एका लेक्चर मध्ये जे जे शिकवणार तुम्ही शेअर करताय ना PDF, तर ती आम्हाला देणार का? म्हणजे ग्रुपवर असं शेअर हो केलं जाणार का? हो, मग तुम्हाला, कारण घाईघाईमध्ये सुटतं ना, ते हो पूर्ण मग लिहिणं नाही होत. PDF टाका सर, आज शिकवलेलं येस, सगळं. आपण ओके. हे बघा, ते PDF रेकॉर्डिंग फाईल, रेकॉर्डिंग परत पाठवतो. त्याच्यावरती आणखी जवळजवळ मी 50 नावं, रेकॉर्डिंग हम्म. आहे तुम्हाला, व्हिडिओ आणि नोट्स लेक्चर नोट्स संपल्यानंतर महत्वाचे लगेच आहेत. शेअर केल्या जाईल. फक्त आता जे नोट्स आहेत ना, ते चेक करेल मी, म्हणजे थोडं राहिला एक शब्द इकडे तिकडे समजा टायपिंग मिस्टेक झालेला असेल तर चेक करून तुम्हाला पाठवतो मी 15 मिनिटात. नोट्स महत्वाचे तर आहेत सर. मृणालचं नाव कसं आहे मृणाल? तर प्लीज शेअर करा सर ते. हा, ओके ओके, थँक्यू. मृणाल हा, रफर जो असतो तो कसा आहे तो मृणाल? मृणालचं ना, हा, म्र जाऊन तिथं फक्त मच येईल, मुनाल, म्हणजे अच्छा, मुनालो. ओके. रफार असेल ना, ज्या नावावरून लागले तोच मेन शब्द जशा तसा येईल. कधी कधी आहे ना, त्याचं दत्व होतं, म्हणजे दोनदा येतो. पण आता तुमच्या इथे मृणालचं मुनालो होऊ शकतं, किंवा मनालो, पण मुनालोच होईल. अच्छा, सुनील असेल तर त्या शेवटी आपण लो म्हणायचं का? सुनीलो. हा हा, ओ लावायचा. तर सावडे ओके. सरनेमचं का कसं होईल? सावडे.
थँक्यू सर. तुमचा ले आहे ना जशा तसाच येईल, सावलेच येईल, ओ होणार नाही कधी कधी. ळ आहे ळ. आलं येईल तिथे ल. बरं. ळ अपवादात्मक येतो, फिक्स नाही येतो, त्यामुळे तुम्हाला लच येईल. भाग्यश्रीचं कसं होईल सर? हॅलो. भाग्यसरी. सरी. श्रीचं सरी होते. ओके सर. हॅलो. हा हा सर, एखाद्या हा महिलेचं नाव असलं, तिला शेवटी जर काही मात्रा नसली, सिंपल असलं, जसं पायल, शीतल, तर तिथे म्हणजे काय होईल? शीतल किंवा पायल, तिचं काय तर नाव होईल? तसंच नाव येईल. पायल आहे तसंच ना, आहे. सेम टू सेम हा. येईल. हम्म. माझ्या आईचं नाव कुसुम आहे, तर मग ते कसं काय राहील? आ, कुसुमा. हम्म. कुसुमा येईल. अच्छा कुसुमा अच्छा. कुसुमा आकारांत येईल ना. हम्म. हो का? प्रत्येक स्त्रीलिंग शब्दाला आ हा शब्द लागतो, जर शेवट अ असेल, अंत अ असेल तर. हम्म. आणि साधना जसंच तसंच राहील ना? साधना. साधना आहे तसंच राहील. बरं बरं, आपले थँक्यू. हा ते हा, तुम्ही साधना लिहिलेलं जशातच उषा, शांताराम, जशातच. उपवर्ते यांचं कसं येईल? तर त्यांचं नाव येईल उषा शांताराम उपवट्टो. बरोबर आहे ना सर? रफार जाऊन डबल व येणार ना? बरोबर. कुसुमचं कुसुमा होईल, कुसुमा. म्हणजे नेरुलचं कसं एसा होईल सर? कुसुमा नेरुल. नाम उपासिका. म्हणजे ही कुसुमा नावाची उपासिका आहे, अशा पद्धतीने. हा बोला सर. नेरुल कसं होईल? नेरुल शहर. हा, सिटी. व्यापारी को क्या लिखा जाएगा सर? लो लागेल. नेरुल ल येईल तिथं. व्यापारीला काय येईल? वाणिज्य. वाणिज्य. नेरुल. हा, नेरुलचं काय म्हणाल सर? नेरुल ल येईल. ळचं ऐवजी ल लागेल. सर भूषणचं काय लिहिलं पाहिजे? श काढायचा, भूसनो. भूषणो. हा, शच्या ऐवजी स घ्यायचा, न ला ओकार लावायचा. भूषणो. आणि हम्म. अभिजित साठी? तो सेमच येईल, अभिजितो. अभिजित. हम्म. सर ये बुरहानपुर का क्या आएगा सर? बुरहानपुर का? बुरहानपुर. बुरहान। बुरहानपुर. आता वहाँ पे जो रफर आया है ना, वो निकालना पड़ेगा अभी। वो बुरहानपुर थोड़ा ये है, बुरहान। रफार तो निकालना पड़ेगा अभी, वो मैं चेक करूंगा वहां पे स्वर और व्यंजन आगे पीछे क्या होता है और क्या चेंज होता है, ऐसा एक नियम है, वो मुझे देखना पड़ेगा अभी ये थोड़ा। नाही सर, ऐका जब ना. हाँ, ऐका ना, ते बुरहानपूरचे ते र जो लागतो ना, अर्धा र, तो मराठीमध्ये लागतो, परंतु हम्म, हिंदी आणि इंग्लिश मध्ये क्लिअर बुर हान पूर असं लिहिलं जातं. असं आहे का? क्लिअर शब्द. हो, हाँ. हिंदी आणि मतलब इंग्लिश मध्ये. रफार नहीं है। हा, हिंदी आणि इंग्लिशला रफार नाहीये. बुरहानपुर. अगर रफार नहीं तो है जैसा वैसे ही बुरहानपुर रहेगा। बुर हम्म. ठीक है, वैसा ही रहेगा। बूर मतलब वो रफर निकाल के बुर हान पूर, मतलब सब अलग अलग अक्षर होंगे उसके। बुर, अलग अलग अक्षर है. हाँ. हाँ, अलग अलग अक्षर होंगे। जैसा का वैसा रहेगा फिर, है ना? हाँ, क्यों रफर नहीं है ओके. ना उसमें, बराबर। हाँ. चलो. सर तायडे काय राहील? कशाचं? तायडे काय येईल? ड आहे का? हो, तायडे. तायडे. तायडे, तायडे. हा हा हा. तर तायडे पण माझ्या मते तशा तसं राहील, काही तायडा. हॅलो सर. हा, तायडे हो का तायडे काय आहे सर? तायडो होईल. सर आडसडे का होईल? तायडेच होईल सर तुमचं. तर हा सगळ्याची नावाची यादीच टाका, म्हणजे सगळं प्रश्न मिटून जाईल. दुसऱ्याचं नाव वाचते कळत नाही. नाही हा नाही, हा म्हणजे हा कसं, आता तायडे, काळे, गोरे, माझं मस्के, मग मी समजून जाईल ना की मात्रा असलं तर त्याला तो. बरोबर. हा, येस येस. मग सगळ्याची यादीच सर तुम्ही टाका, म्हणजे आम्ही सगळ्याचे नाव वाचूत आणि अंदाज लावूत. सर बरं, मी काय विभक्ती करतो शिकू आता, तेव्हा ग्रुप आपल्याला ओपन येईल करतो, ना सर्वांनी सर. फक्त आपली नावं टाका, बाकीचा मेसेज न टाकता. हा, हो हो, सर म्हणजे आमच्या विभक्ती शिकू लक्षात येईल. तेव्हा कळेल ना आपल्याला. हो हो, विभक्ती शिकू तेव्हा कळेल ना सर. तेव्हा समजेल, तेव्हा समजेल. ते पुढचं ऍडव्हान्स ग्रामर आहे, ते पुढे घेतलं की समजेल. आता हे थोडं नावं कशी आपली अवघडच आहे, पहिली गोष्ट.
त्यामुळे ते अवघड ग्रामर आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता बघा, माझं नाव पवार आहे तर ते सिंपल नाव आहे. दुसरं आलं सिंपल समजा नाव विलांटी, आहे. उकार, रफार, हे आलं नाही, थोडं अवघड आहे. येस. त्यांना विनंती आहे, आता जी काही फी आहे ना ती फी पाठवायला पाहिजे सगळ्यांनी सरांची. माझ्या सगळं मी पण नाही पाठवली तर थोडस बरं होऊन जाईल. हा, पाठवली बऱ्याच नाही नाही विद्यार्थ्यांनी पाठवू पाठवली सर. पाठवूया पाठवूया. पाठवली. सगळ्यांना होणार नाही सर, असं मला असं वाटतं की सगळ्यांनी जी फीस आहे आता ती सर्टिफिकेटची 100 रुपये ती सगळ्यांनी पाठवून द्या, म्हणजे मग उद्याच्या वर्गाला आपल्याला बरं होईल बसायला. आणि सर भीमरावचं काय लिहिलं पाहिजे? भीमराव. हा, भीमराव. आता बघा, आता आपले 10:30 होत आले. ठीक आहे, आता 100 लोक आहे, 100 लोकांचं नाव घेतलं तर एकाला 1 मिनिट गेले तर 100 मिनिटं जातील. हो अर्ध जरी केलं जाते. 30 सेकंद तरी अर्धा तास जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही नावच टाका. मी तुम्हाला पूर्ण नावाची, आणि समजा तुम्हाला नाही बनवता आला स्वतःचा परिचय, तर तुमचा स्वतःचा परिचय पर्सनल माझ्या व्हॉट्सअपला नंबरवरती पाठवा. तुमचा संपूर्ण परिचय पालीमध्ये करून देतो. म्हणजे त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ, कुठलं ग्रामर लागले ते पण मी पूर्ण विश्लेषण तुम्हाला वैयक्तिक सर्वांना पाठवून देतो. फक्त तुम्हाला काय करायचे, आता स्वतःच्या परिचयाची प्रॅक्टिस करायची आहे. पहिला दिवस म्हणजे तुम्ही म्हटलं नाही पाहिजे की मला काहीच समजलेलं नाहीये. त्याच्यासाठी स्वतःचा परिचय तर तुम्हाला पहिल्या दिवशी पालीमधून येणं गरजेचं आहे. किंवा दुसऱ्यांनी पण आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे की सरांनी काहीच शिकवलं नाही. तर बरेच नाव ठेवणारे पण आहेत आपल्याला. त्यामुळे पहिल्या दिवशी हा. आपल्याला आम्ही टाकून सर द्या. एक पीडीएफ उद्या पाठवणार ना तुम्ही? लगेच पाठवणार मी. हो चालेल सर, म्हणजे मग लगेच म्हणजे आम्हाला 15-20 मिनिटानंतर करेक्शन करून हो थोडं चालेल. आणि हा विलांटी आम्ही मागे पुढे उद्या, झाली. हा उद्या तुम्हाला दिवसा आम्ही तुम्हाला ते हे पाठवून देऊ मग आमचं हा, पर्सनल बरोबर. तुमच्या अख्खा दिवस आहे परिचय आमचा. आपल्याकडे. त्यामुळे आपण Yes. पूर्ण दिवस आपल्याला देणार आहोत उद्या. आपलं हा आम्हाला म्हणजे उद्याचा दिवस आम्हाला रिव्हिजन साठी मिळतो, रात्री हो, परत नवीन शिकायला मिळतं. बरोबर आणि बरोबर. हा हॅलो चालेल सर, सर. हा, बोला. सगळ्यांना सांगा तुमच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर पाठवा म्हणा काही असेल तर. ते बरोबर. कॉमन पाठवलं तर सगळ्यांना माहिती होते ना, कसं शिकणार मग बाकीचे लोक. हा हा हा, बरोबर बरोबर. ठीक आहे, मी पर्सनली मेसेज टाकायचं सांगतो मी हा, लोकांना. पर्सनल मेसेज वरती तुमचे उत्तर वगैरे टाका, म्हणजे काय असेल ते. बरोबर बरोबर सर. कॉमन याच्यावरती टाकलं तर इतर सगळे कॉपीज करणार ना नुसती. हा, हम्म. आहे की बरोबर. नाही? म्हणजे नक्की नक्की. सर ठीक आहे. मानवी ओके. कोच विद्यार्थी होईल ना? हा हा, विद्यार्थी. मानव को विद्यार्थी होतं. ओके. शिष्य म्हणजे शिष्य. तर प्रश्न नंबर काय काय पर्सनल नंबर म्हणतात. नंबर आपका व्हाट्सअप ते काय, मी मेसेज 55 टाकला ना ग्रुपवरती की जॉईन व्हा म्हणून. तोच माझा नंबर आहे. 55 आहे. ठीक आहे. हा, जो मी मेसेज टाकला ना तो माझाच नंबर आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास त्या नंबरवरती शेअर. ओके. ओके, ठीक आहे. मग आज आपण इथंच थांबूया. जे पण तुमचे काही प्रश्न असतील, सर्व समस्या असतील, सर्वांनी ते मला पर्सनली मेसेज करा. मी सर्वांचे प्रश्न उत्तरासहित पाठवून देतो डायरेक्ट रायटिंगमध्ये. म्हणजे ओके रायटिंगमध्ये दिलं सर. ना ते तुम्हाला सोपं होऊन जाईल. हे बोलणं कसं, आता ते कानावून गेलं नंतर जातो माणूस विसरून. रायटिंगमध्ये असेल तर ते लाईफ टाईम आपल्या सेव्ह पण हा, ठेवू शकतो आपण, किंवा अगदी लिहून बरोबर. पण घेऊ शकतो. अगदी बरोबर सर. येस. ओके, थँक्यू सर. जय भीम. जय भीम सर्वांना. धन्यवाद. सर्वांना जय भीम. जय जय भीम. जय जय भीम. जय भीम सर. सर एक बाकीचं जय तुम्ही भीम हे सर. टाकणार होते 12 आठवडे ते पण टाका. हा हा, ते पण आपण जे आज सर्व घेतलं ना, सर्व नोट्स मी पाठवतो आणि व्हिडिओ पण पाठवतो. थँक्यू, धन्यवाद सर. नमोदय जय भीम सर. सर नमोदय, एक जय भीम. प्रश्नपत्रिका टाकलीत ना सर तुम्ही? ती पण मी टाकणार आहे प्रश्नपत्रिका. हा, शेवटी मी हा, ती प्रश्नपत्रिका टाकलेली आहे. ग्रुपमध्ये टाकेल मी. त्याच्यामध्ये हम्म क्वेश्चन नंबर 1 जो आहे हम्म त्याच्यामध्ये आपण लिहिलं की खालीलपैकी कोणता शब्द अकारांत पुल्लिंग आहे, हम्म आणि शब्द दिलेले आहेत बुद्धो, बुद्धा, बुद्धम, चित्तम. हम्म मग हे बुद्ध, 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 चित्त सगळेच अकारांत झाले ना? मग टाकून द्या पण पुल्लिंग. हा, आकारांत पुल्लिंगो. हा, मग कोणता शब्द असं म्हटलं तुम्ही? हॅलो कोणता शब्द म्हटलाय? हॅलो सर. हम्म पण हा सगळ्याचा सगळा एकच शब्द आहे बुद्ध, आणि दुसरा आहे चित्त. तर दोन्ही ते चित्त अकारांत होतं पुल्लिंगच आहेत ना? बरोबर. मॅडम, हम्म हा, ते चित्त होतं ते चित्त ते नपुसकलिंगी होतं.
नपुसकलिंग, पण वरचं बुद्ध बुद्धा बुद्ध जे आहेत ते बुद्ध हा, मग ते एकच शब्द बुद्ध आला ना. शब्द जो आहे तोच अकारांत आहे. म्हणजे हा, शेवटी बुद्ध बनी लिहिलं झालेलं मी. आहे. हम्म. चित्तम. ठीक आहे चित्त मॅडम, ते सगळं नपुसकलिंगी सरांच्या आहे. चित्तानी. पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवा मॅडम प्लीज. हा हा येस. तिथे दोघं टाकू प्लीज. ठीक आहे, मला जे पण समस्या असेल ना पर्सनली करा. उद्या आपण पुन्हा भेटूया. पुन्नमिलाम. येस. सभ्य जना धन्यवाद अथी. नमो बुद्धाय. जय भीम.